नमस्ते, आप पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. सामान्य जनतेचा आवाज. सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती फलटण. सार्वत्रिक निवडणूक 2026. शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार कोळकी जिल्हा परिषद गट सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम धनुष्यबाण तसेच कोळकी पंचायत समिती गण डॉक्टर अशोक गेनबा नाळे यांनी धनुष्यबाण चिन्हावरती आपली उमेदवारी जाहीर करत मुलाखत दिली. नमस्कार. आज आपण सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समिती अंतर्गत कोळकी गाणातील उमेदवार डॉक्टर अशोक गेनबा नाळे यांच्याकडे भेटण्यासाठी आलेलो आहोत. थोडंसं जाणून घ्या. डॉक्टर साहेब, आपला थोडासा परिचय. मी डॉक्टर अशोक गेनबा नाळे गेली 2 वर्ष झालं कोळकी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच या पदावर कार्यरत आहे. तसेच 5 वर्ष झालं मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी गेले 24 वर्ष झालं या कोळकी गावामध्ये आणि आसपासच्या पंचक्रोशीमध्ये डॉक्टरकी या पेशाने माझं प्रॅक्टिस करत आहे. आणि या पंचायत समिती गणाच्या निवडणुकीमध्ये आपण काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून उभा राहील, त्याचं निश्चित काय कारण सांगू शकाल? आदरणीय महाराज साहेब असतील, आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील, यांच्याच कामाचा धडाका आपण पुढे लावायचा आहे. आणि राजगटाची जशी सत्ता कोळकीमध्ये आहे तशीच पंचायत समितीमध्ये जेडपीमध्ये आम्हाला अबाधित ठेवायचे आहे. आणि त्यांनी केलेल्या कामाचं जे काम त्यांनी केले तिथून मागची त्याची कामाची राहिलेली पूर्तता पुढे करण्यासाठीचं ध्येय आमच्या मनात आहे. आणि तेच ध्येय बाळगून आम्ही आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळे मी कोळकी गणामध्ये सर्व कामाचा धडाका लावून केलेल्या कामाचा विकासाचा आढावा घेत आणि येणाऱ्या काळात करणाऱ्या कामाबद्दल मी सर्व नागरिकांना, सर्व ग्रामस्थांना आणि आत्ताच्या ज्या गणामध्ये जेवढी गावं असतील तिथं प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन तेच आम्ही सांगत आहे की आम्ही कुठली कामं करणार, जेडपीची असो पंचायत समितीची असो, हे सर्व योजना आम्ही तळागाळात पोहोचवण्याचं उद्दिष्ट हे आमचं राहणार आहे. कोळकी गणातील मतदारांना आपण काय सांगू इच्छिता, काय आश्वासन किंवा काय शब्द देऊ इच्छिता या इलेक्शनच्या निमित्ताने? कोळकी गणामध्ये मी सर्व नागरिकांना आणि मतदार बंधू भगिनींना आश्वासित करतो की जसे आम्ही 5 वर्ष राजगटाची सत्ता असताना कोळकीमध्ये जसे कामाचा धडाका लावला, मग त्यात बंदिस्त गटर असो, रस्ते असो किंवा जेवढी काही 15 आयोग असो, सगळी कामं करण्याचा मोठा सपाटा लावला. कोट्यवधीची कामं आम्ही कोळकी ग्रामपंचायतमध्ये केली. तशीच राहिलेल्या गणामध्ये, राहिलेल्या गावामध्ये जिथं काय अनुशेष राहिलेलं आहे किंवा जी कामं राहिलेली आहेत त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आम्ही ती कामं पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. डॉक्टर नाळे साहेबांनी आज फलटण पंचायत समिती अंतर्गत कोळकी गणातून आपल्या उमेदवारीमुळे कोणता विकास करणार आहे किंवा मतदारांसाठी निश्चित काय करणार आहे याची एक छोटंसं मनोगत आपल्याकडे व्यक्त केलेलं आहे. मी रणधीर भोसले, कार्यकारी संपादक, सातारा 24 तास न्यूज. धन्यवाद.